एवढंच नाही तर आपण आता वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन केलंय. अच्छा. या पुणे जिल्ह्यातल्या कुठल्याही रजिस्टर कार्यालयातनं कुठलीही नोंदणी करू शकाल. अरे वा. तुम्ही मावळची नोंदणी करायची असेल तर पुण्याच्या ऑफिस जाऊ शकाल. यापूर्वी काय होतं, मावळची मावळमध्ये जायचं, बरोबर. शिरूरचं शिरूरमध्ये जायचं, बरोबर. बारामतीत जायचं, असं आधी तंत्रज्ञान होतं. पण आता आम्ही तंत्रज्ञान विकसित केलं. आता कुठलीही रजिस्ट्रेशन कुठेही करता येतं. आणि आता तर आम्ही निर्णय घेतलेला आहे 60 पासपोर्ट टाईप ऑफिसेस वा वा. ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची खूप गर्दी असतं. आज आमच्या रजिस्ट्रेशन कार्यालयाची स्थिती काय, बाथरूमला जागा नाहीये अशी परिस्थिती आहे. आता तर आपण 60 पासपोर्ट टाईप ऑफिसेस या राज्यामध्ये करतोय जिथे रजिस्ट्रेशनसाठी खूप गर्दी आहे. आणि हे पासपोर्ट टाईप कार्यालय त्याच कंपनीला मिळाले आहेत. ज्यांनी पासपोर्ट ऑफिसेस डेव्हलप केले त्यांनाच ते आता टेंडरमध्ये काम गेलेलं आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये आधुनिक पद्धतीचं रजिस्ट्रेशनचे कार्यालय या महाराष्ट्राला मिळतील. तिथनं महाराष्ट्राची कुठली रजिस्ट्री होऊ शकेल. वा. पुढच्या काळामध्ये वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन सोबत वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, नागपूरचं रजिस्ट्रेशन पुण्यात झालं पाहिजे. म्हणजे अगदी बँकेतलं खातं कुठेही असलं तरी कुठल्या एटीएम मधनं पैसे काढू शकतो, इतकं सोपं होणार आहे. एकदम सोपं. आणि दुसरं फेसलेस रजिस्ट्रेशन, फेसची गरज नाहीये. तुमचं आधार कार्डच तुमचा फेस असेल हे रजिस्ट्रेशन आम्ही करतोय जेणेकरून जनतेला सरकारी कार्यालयाचा खेटा मारण्याची गरज पडणार नाही.